मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहत आहात जस्ट डू हे मराठी यूट्यूब चॅनल. आजच्या या एका व्हिडिओमध्ये आपण विद्यांजली 2.0 या एका वेबसाईटवरून आपल्या शाळेसाठी आवश्यक ज्या सेवा असतील किंवा काही वस्तू असतील, काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपण मागणी करायच्या आहेत किंवा ऑनलाईन डोनेशनसाठी आम्ही रिक्वेस्ट करायचे आहेत, ते आपण या ठिकाणी पाहूया. यासाठी आपणाला सर्वप्रथम विद्यांजली 2.0 येथे लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करण्यासाठी आपण स्कूल सिलेक्ट करायचं आहे. स्कूल सिलेक्ट केल्यानंतर आपण खालील बाजूला मोबाईल नंबर किंवा ईमेल इन्सर्ट करायचा आहे. आपण लॉग इन करण्यासाठी OTPद्वारे देखील आपण लॉग इन करू शकतो किंवा आपणाला पासवर्ड माहीत असल्यास आपण खालील बाजूला पासवर्ड घालून लॉग इन प्रक्रिया पूर्ण करू शकतो. मित्रहो, लॉग इन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव असेल व खालील बाजूला हे डॅशबोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. या एका डॅशबोर्डवरून तुम्हाला समजून येईल की आतापर्यंत तुम्ही टोटल असेट्स असतील, मटेरियल्स असतील किंवा इक्विपमेंट्स असतील, रिक्वेस्ट किती दिलेला आहे, त्यापैकी किती कंप्लीटेड झालेले आहेत, ॲप्रूव्ड किती आहेत, अद्याप पेंडिंग किती आहेत, त्याचप्रमाणे टोटल पब्लिश्ड सर्व्हिसेस किंवा ॲक्टिव्हिटीज म्हणजे ज्या सेवा आम्ही आमच्या शाळेसाठी रिक्वेस्ट केलेल्या आहेत त्यापैकी किती कंप्लीटेड आहेत, त्यापैकी अप्रूव्ड किती आहेत आणि पेंडिंग किती आहेत, हे आपणाला आपल्या या एका डॅशबोर्डवरून समजून येईल. मित्रहो, आता आपल्या शाळेसाठी ज्या सेवा हव्या आहेत किंवा आपल्या शाळेसाठी ज्या सेवा स्पॉन्सरशिप आपण रिक्वेस्ट करणार आहोत किंवा आपल्या शाळेसाठी लागणारे असेट्स असतील, मटेरियल्स असतील किंवा इक्विपमेंट्स असतील, त्याची आपण मागणी या एका विद्यांजली 2.0 वरून करण्यासाठी आपणाला या आपल्या शाळेच्या नावावर क्लिक करावं लागेल. या ठिकाणी क्लिक करावं लागेल. येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक डायलॉग बॉक्स ओपन होईल, ज्या ठिकाणी आपलं डॅशबोर्ड आहे. त्याचबरोबर आपण ज्या सेवेसाठी स्पॉन्सरशिपसाठी जे रिक्वेस्ट करणार आहोत ते या एका टॅबवरून आपण करायचं आहे आणि केलेल्या रिक्वेस्टची माहिती, आपण केलेल्या रिक्वेस्टचे डिटेल्स आपण या एका ॲक्टिव्हिटी लिस्टमधून मिळवणार आहोत. त्याचबरोबर आपणाला आवश्यक असेट्स, मटेरियल, इक्विपमेंट्सची जी आपण रिक्वेस्ट करणार आहोत ती आपणाला या ठिकाणी क्लिक करून ॲड करत जायचं आहे. त्याचबरोबर आतापर्यंत आपण केलेल्या रिक्वेस्टची यादी आपणाला माय असेट मटेरियल रिक्विपमेंट लिस्ट येथून आपण क्लिक केल्यानंतर आपणाला डिटेल्स मिळतील. तर आपण सर्वप्रथम आपणाला किंवा आपल्या शाळेसाठी ज्या काही वस्तू हव्या आहेत किंवा आपण न्यू असेट येथून करायचं आहे. त्यासाठी न्यू असेट या एका रिक्वेस्टला आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. असेट, मटेरियल, इक्विपमेंट कॅटेगरी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये सब कॅटेगरी आपणाला येथे सिलेक्ट करायच्या आहेत. त्याचबरोबर जे त्या एका घेतलेल्या वस्तूसाठी काही एक्सपेन्सेस किंवा मेंटेनन्स रिक्वायर्ड असेल तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर क्वांटिटी किती हवे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तारखा सिलेक्ट करायचं आहे. बेसिक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर याला जर आपण क्लिक केला तर या एका कॅटेगरीमध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स आपणाला घेता येतं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ॲडिशनल क्लासरूम आहे, ॲडिशनल क्लासरूम फॉर प्रायमरी, अपर प्रायमरी आहे, ॲडिशनल क्लासरूम फॉर सेकंडरी सिनियरसाठी आहे, टॉयलेट फॉर गर्ल्स, त्याचबरोबर दिव्यांग स्टुडंट्स आहे, टॉयलेट फॉर स्टाफसाठी देखील आपण या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकतो. पिण्याच्या पाण्यासाठी देखील आपण या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकतो. आर्ट व क्राफ्ट रूमची आवश्यकता असल्यास आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. स्टाफ रूमची आवश्यकता असल्यास आपण सिलेक्ट करू शकतो. ICT लॅब व सायन्स लॅब या पद्धतीनं इतर ज्या काही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. काही शाळांमध्ये अद्याप अजून बाउंड्री वॉल देखील नाही, त्या शाळांनी बाउंड्री वॉल, गेट असेल, पिण्याच्या पाण्यासाठी ओव्हर टँक असेल किंवा साहित्यासहित प्लेग्राऊंड्स हवे असतील, रॅम्प्स किंवा इतर बॅरियर फ्री ॲक्सेस हवे असल्यास आपल्या शाळेसाठी लायब्ररीसाठी रूम्स, बुकलेट यासाठी जर काही आवश्यकता असल्यास ती आपण या ठिकाणी घेऊ शकतो.
त्याचबरोबर मॉडर्न किचन अँड डायनिंग फॅसिलिटी, रेसिडेन्शियल हॉस्टेल मुलांसाठी, क्वार्टर्स, रेन वॉटर हार्वेस्टिंगची सिस्टम आपल्या शाळेमध्ये आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचबरोबर शाळेमध्ये स्मार्ट क्लासरूमसाठी देखील आपण या ठिकाणी मागणी करू शकतो. बेसिक इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्ही असेट्स तुम्हाला काही आवश्यक असल्यास तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सिलिंग फॅन आहे, ट्यूबलाईट्स आहेत, ट्यूबलाईट्स विथ फिटिंग इन क्लासरूम आहे, एक्झॉस्ट फॅन शाळेच्या किचन रूममध्ये पाहिजे असल्यास, टॉयलेटमध्ये पाहिजे असल्यास मागणी करू शकता. सोलार पॅनल किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स त्या ठिकाणी तुम्ही, तर जनरेटर हवे असल्यास आपण जनरेटर या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकतो. कुकिंग इक्विपमेंट हवे असल्यास कुकिंग इक्विपमेंट आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. त्याचबरोबर जर कॅटेगरी आपण या ठिकाणी बदलली, क्लासरूमशी संबंधित, क्लासरूम नीड्सशी संबंधित जर आपण काही इक्विपमेंट्सची आवश्यकता असल्यास तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आवश्यक असणारे व्हाईट बोर्ड्स असतील, ग्रीन बोर्ड्स असतील, टेबल, चेअर किंवा बेंचेस, काही स्टेशनरी हवे तिजोरी हवी असल्यास, त्याचबरोबर काही किट हवे असल्यास, बुक किट असतील, लार्ज किट असतील, मॅथ्स किंवा सायन्स किट हवे असल्यास, टेक्स्टबुक हवे असल्यास, विद्यार्थ्यांना युनिफॉर्म हवे असल्यास आपण या ठिकाणी ते सिलेक्ट करून कॅटेगरी वाईज सिलेक्ट करू शकतो. त्याचबरोबर नेक्स्ट एका डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित जे काही आपल्याला आयटम्स हवे आहेत ते आपण या ठिकाणी जर डेस्कटॉप कम्प्युटर्स हवे असल्यास, LED प्रोजेक्टर हवे असल्यास, इंटरॅक्टिव्ह व्हाईटबोर्ड हवे असल्यास आपण या ठिकाणी मागणी करू शकतो. स्मार्ट TV, LED, टॅबलेट्स हवे असतील, लॅपटॉप, UPS, वायफाय रूटर वगैरे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी संबंधित काही आवश्यकता असल्यास, प्रिंटर, कम्प्युटर ॲक्सेसरीज, कीबोर्ड, माऊस इत्यादी आपण या ठिकाणी लहान लहान वस्तू देखील मागणी करू शकतो. त्याच पद्धतीनं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरनंतर जे को करिक्युलर ॲक्टिव्हिटी किंवा स्पोर्ट्सशी संबंधित जे काही इक्विपमेंट्स आपल्या शाळेला हवे आहेत ते आपण या ठिकाणी सब पॉईंट्समध्ये तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी स्पोर्ट्सशी संबंधित बॅडमिंटन किट असेल, बास्केटबॉल किट असेल, कॅरम बोर्ड्स असतील, चेस बोर्ड्स असतील, फुटबॉल किट्स असतील, व्हॉलीबॉलशी संबंधित काही किट हवे असल्यास, क्रिकेटशी संबंधित हॉकीशी, फ्लाईंग डिस्क रिंग्स, त्याचबरोबर इतर काही खेळाशी संबंधित जर आपणाला काही गोष्टी आवश्यकता असल्यास ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. त्याचबरोबर नेक्स्ट कॅटेगरी तुम्ही पाहिला जसे की आरोग्याशी व सुरक्षेशी संबंधित काही गोष्टींची आवश्यकता असल्यास आपण या ठिकाणी तेही आपण मागणी करू शकतो. त्याच्यामध्ये फायर एक्सटिंग्विशर आहे, फर्स्ट एड किट असेल, वॉटर प्युरिफायर असेल, त्याचबरोबर सॅनिटायझेशनशी संबंधित डिसइन्फेक्शन्स काही गोष्टी असतील, विद्यार्थ्यांना मास्क हवे असतील, मीटर असेल, हँडवॉश फॅसिलिटी हवे असल्यास, हिअरिंग एड्स, त्याचबरोबर सॅनिटरी पॅड्स, व्हीलचेअर इत्यादी गोष्टी आपण या एका हेल्थ अँड हायजीनशी संबंधित आपण कॅटेगरीमधून वस्तूंची मागणी करू शकतो. त्याचबरोबर मेंटेनन्स आणि रिपेअर्स या एका कॅटेगरीमधून आपणाला आवश्यक असलेले जे बाउंड्री वॉल असेल, इलेक्ट्रिकल फिक्चर चेंज असेल, फॅनशी संबंधित, जनरेटरशी संबंधित, त्याचबरोबर आपल्या शाळेतील वर्ग भिंती असतील, शाळेला काही पेंटिंग हवे असल्यास ते आपण या ठिकाणी पर स्क्वेअर फीटमध्ये घालू शकतो. त्याचबरोबर शाळेमध्ये मोटर पंप हवे असल्यास, रिपेरी हवे असल्यास, UPS बॅटरी रिप्लेसमेंट करायची असल्यास किंवा इतर ICTशी संबंधित काही मेंटेनन्स किंवा रिपेरी असल्यास ते देखील आपण या ठिकाणी मागणी करू शकतो. नेक्स्ट आहे मित्रांनो, ऑफिसशी संबंधित काही आपणाला गरज असल्यास ऑफिस नीड्स या एका कॅटेगरीमधून आपण आपल्या ऑफिसला लागणारे जसं की नोटीस बोर्ड आहे, लॅपटॉप कम्प्युटर, लॅपटॉप टॅब आहे, कबर्ड्स असतील, स्टेशनरी काय हवे असल्यास, प्रिंटर, स्कॅनर, फोटोकॉपियर असेल, त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आपल्या ऑफिसशी संबंधित हवे असतील ते आपण या ठिकाणी या एका ऑफिस नीड्सच्या एका कॅटेगरीमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी मागणी करू शकतो. नेक्स्ट आहे मित्रांनो टीचिंग लर्निंग मटेरियल, म्हणजे अध्ययन अध्यापन सामग्री आपणाला कोणकोणत्या हव्या आहेत त्या आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. जसं की वर्गाशी संबंधित ई कंटेंट किंवा सॉफ्टवेअर, त्याचबरोबर मॅगझिन्स असतील, न्यूजपेपर असतील, डिजिटल असेल किंवा फिजिकल असतील ते आपण या ठिकाणी मागणी करू शकतो.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना टॉईज हवे असतील, पझल्स, पपेट्स किंवा इतर गेम किंवा इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम्स हवे असल्यास आपण त्या ठिकाणी मागणी करू शकतो. त्याचबरोबर ई लॅबशी संबंधित ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतील ते आपण ई कंटेंट देखील आपण या एका टीचिंग लर्निंग मटेरियलच्या मेन कॅटेगरीमधून आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आहे टूल किट्स अँड मिसलेनियस इक्विपमेंट. या एका कॅटेगरीमधून जे आपल्याला आवश्यक असणारे काही साहित्य जसे की गार्डनिंग इक्विपमेंट म्हणजे बागेमध्ये काही वस्तू हव्या असतील जसं की पाईप असेल, झाडी कट करण्यासाठी कात्री हवी असल्यास ते आपण या ठिकाणी मागणी करू शकतो. त्याचबरोबर कार्पेंट्री टूल्स जर आपल्याला हवे असतील किंवा पेंटिंगशी संबंधित काही इक्विपमेंट्स आपल्याला किंवा वस्तू पाहिजे असतील, टूल किट, त्याचबरोबर आर्ट रिलेटेड किट, त्याचबरोबर स्किल रिलेटेड काही किट आपल्याला हवे असल्यास किंवा लॅबोरेटरीशी संबंधित जे आपल्याला काही वस्तू हव्या असल्यास त्या आपण या एका टूल किट्स अँड मिसलेनियस इक्विपमेंटमधून आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आयटम्स फॉर रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे ज्या निवासी शाळा आहेत त्या शाळांदेखील या ठिकाणी त्यांना आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी आहेत जसं की ब्लँकेट्स आहेत, विद्यार्थ्यांना शूज आहेत किंवा अदर काही रेसिडेन्शियल आयटम जर त्यांना हवे असतील तर ते देखील या ठिकाणी मागणी करता येतात. असेट्स अँड मटेरियल इक्विपमेंट कॅटेगरीमधील इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. आता उदाहरणादाखल मी एक वस्तू आपण कशी मागणी करायची त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. शाळामध्ये विविध विषयावर स्वयंप्रेरक म्हणून काही लोक इच्छुक असतात. जसं की योगा शिकविण्यासाठी, ड्रॉइंग शिकविण्यासाठी किंवा अनेक विविध विषयावर स्वयंप्रेरक म्हणून काही तासासाठी किंवा काही कालावधीसाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींसाठी आपण या ठिकाणी ॲक्टिव्हिटी किंवा सर्व्हिस किंवा सेवा रिक्वेस्ट करायची आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी न्यू सर्व्हिस ॲक्टिव्हिटी रिक्वेस्ट येथे क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर मेन कॅटेगरीमध्ये 2 कॅटेगरी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. एक जेनरिक लेवल ॲक्टिव्हिटीज आहेत. या एका जेनरिक लेवल ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्टिव्हिटीज अडल्ट एज्युकेशन और गिफ्टेड टॅलेंटेड चिल्ड्रनसाठी, त्याचबरोबर सपोर्ट फॉर प्रिपरेशन फॉर एंट्रन्स एक्झामिनेशन अँड कॉम्पिटिशन म्हणजे गायडन्ससाठी या ठिकाणी आपण रिक्वेस्ट करू शकतो. काही लोकांना आपण या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकतो. प्रिपेरिंग फॉर स्टोरी बुक्स अँड ग्राफिक नॉवेल्स, मॉनिटरिंग स्टुडंट फॉर करिअर काउन्सिलिंग, असिस्टन्स फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, सब्जेक्ट असिस्टन्स, टीचिंग आर्ट अँड क्राफ्ट, टीचिंग योगा अँड स्पोर्ट्स, टीचिंग लँग्वेजेस असे विविध स्किल्सशी संबंधित जे स्वयंप्रेरक होऊ इच्छितात त्या लोकांसाठी आपण या ठिकाणी संधी देऊ शकतो. त्यानंतर दुसरं एक स्पॉन्सरशिप ॲक्टिव्हिटी आहे. या एका स्पॉन्सरशिप ॲक्टिव्हिटीमधून विविध सेवा आपण मोफत मिळवू शकतो. त्याच्यामध्ये स्पॉन्सरिंग ट्रेंड काउन्सिलर अँड स्पेशल एज्युकेटर फॉर मेंटल हेल्थ अँड वेलबिंग आहे. स्पेशल केसेस बाय एक्सपर्ट, स्पॉन्सरिंग मेडिकल कॅम्प अँड डॉक्टर्स, स्पॉन्सरिंग प्रॅक्टिशनर इन स्पोर्ट्स अँड कल्चरल इव्हेंट्स, स्पॉन्सरिंग फॉर हेल्थ अँड क्लीननेस रिसोर्सेस, स्पॉन्सरिंग ॲडिशनल मॅन पॉवर फॉर हाऊसकीपिंग फॉर ॲटलिस्ट 1 academic session, स्पेशल रेमेडियल क्लासेस फॉर स्टुडंट बाय क्वालिफाईड पर्सन, टीचर्स. त्याचबरोबर दिव्यांग स्टुडंटसाठी आयडेंटिफिकेशन कॅम्प, स्पॉन्सरिंग सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग फॉर गर्ल्स. अशा विविध क्षेत्राशी संबंधित आपण या ठिकाणी व्यक्तींना आवाहन करू शकतो. आतापर्यंत आपण विविध सेवा किंवा शाळेला आवश्यक वस्तूंची मागणी कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता उदाहरण दाखल मी सेवा कशी ॲड करायची किंवा स्पॉन्सरशिप कशी मिळवायची ते या ठिकाणी दाखवणार आहे. उदाहरण दाखल मी या ठिकाणी जेनरिक लेवल ॲक्टिव्हिटीमधील एक सेवा मी रिक्वेस्ट करतो आहे. जेनरिक लेवल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पाहू शकता टीचिंग योगा अँड स्पोर्ट्स यापैकी मी एक सेवा या ठिकाणी मिळवू इच्छितो. क्लास किंवा ग्रेड या ठिकाणी आपण कोणत्या क्लाससाठी ही सेवा मिळवू इच्छिता ते या ठिकाणी क्लास या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. मी प्रायमरी 1 to 5th केलेला आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त वर्गासाठी जर सेवा मिळवायची असेल तर तुम्ही मल्टी क्लास या ठिकाणी या पद्धतीनं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सर्व्हिस किंवा ॲक्टिव्हिटी याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला रेग्युलर हवी आहे किंवा
वन टाईम हवी आहे ते या ठिकाणी तुम्ही या पद्धतीनं चेकबॉक्स सिलेक्ट करून निवडू शकता. मी या ठिकाणी रेग्युलर करतो आहे. रिक्वायर्ड स्पेशलायझेशन, कोणत्या एका गोष्टीमध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन असलेले पाहिजे आहेत, तर हायर सेकंडरी असेल, ग्रॅज्युएट असतील, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट, अदर्स. मी या ठिकाणी केवळ हायर सेकंडरी क्वालिफाईड पर्सनसाठी मी या ठिकाणी रिक्वेस्ट करतो आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टेंटेटिव्ह स्टार्ट डेट ऑफ सर्व्हिस किंवा ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी केव्हा तुम्ही ही ॲक्टिव्हिटी स्टार्ट करणार आहात, जेणेकरून त्यानंतर स्वयंप्रेरणेनं येणारा व्यक्ती त्या ठिकाणी जॉईन होईल. त्याचबरोबर ड्युरेशन किती, तर मी या ठिकाणी 45 दिवस घालतो आहे. लास्ट डेट ऑफ रिसिविंग ॲप्लिकेशन, डिटेल्स ऑफ द सर्व्हिस आपल्याला कशी हवी आहे ते आपण या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर एंड टाईम ऑफ ॲप्लिकेशन हे देखील आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. चेकबॉक्स या ठिकाणी सिलेक्ट करून खालील बाजूला आपण सेव्ह करू शकतो. हा ड्राफ्ट सेव्ह करू शकतो किंवा आपण फायनल सबमिट देखील करू. माय सर्व्हिस किंवा ॲक्टिव्हिटी लिस्टमध्ये आपण ॲड केलेली किंवा सेव्ह केलेली लिस्ट तुम्ही खालील बाजूला पाहू शकता दिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी एडिट करू शकतो. बाजूला डोळ्याचं चिन्ह दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. मी या ठिकाणी पाहू शकता युअर रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड फॉर अप्रुव्हल टू डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर, म्हणजे डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर त्या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी अप्रूव्ह करतील. अप्रूव्ह केल्यानंतर सदर ॲक्टिव्हिटी ही आपल्या विद्यांजली 2.0च्या डॅशबोर्डला दिसेल, जेणेकरून जे इच्छुक व्यक्ती आहे त्या व्यक्तींना ते लिस्टमध्ये आढळून येईल. आपल्या शाळांना आवश्यक वस्तूंची मागणी करण्याची पद्धत आपण या ठिकाणी पाहूया. यासाठी आपल्या शाळेच्या नावावर आपण क्लिक केल्यानंतर न्यू असेट्स मटेरियल इक्विपमेंटला क्लिक करायचं आहे. कॅटेगरी आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित जी वस्तू मागणी करत आहे. LED ची मागणी या ठिकाणी डोनेशन रूपात मी सिलेक्ट करत आहे. त्यानंतर रिक्युरिंग एक्सपेन्सेस और मेंटेनन्स रिक्वायर्ड, म्हणजे ती वस्तू मिळविल्यानंतर देखील आपण काही कालासाठी मेंटेनन्स मिळवू शकतो. त्यासाठी आपण या ठिकाणी किती वर्षासाठी आपल्याला मेंटेनन्स हवं आहे ते आपण या ठिकाणी वर्षामध्ये सिलेक्ट करू शकतो किंवा नॉट ॲप्लिकेबल हे निवडून या ठिकाणी 2 वर्गासाठी 2 क्वांटिटी या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. वस्तू हव्या आहेत ते आपण या ठिकाणी तारखा सिलेक्ट करायचं आहे. एक्सपेक्टेड डेट फॉर विच असेट्स मटेरियल रिक्वायर्ड, म्हणजे कमीत कमी कोणत्या कालावधीमध्ये तुम्हाला या वस्तू हव्या आहेत ते आपण या ठिकाणी निश्चित करायचं आहे. मागणी करत असलेल्या वस्तूंचे डिटेल्स किंवा त्या वस्तूबद्दल माहिती आपण या एका बॉक्समध्ये 100च्या कॅरेक्टरमध्ये आपण भरायची आहे. त्यानंतर खालील बाजूला या एका चेकबॉक्सला क्लिक करून आपण सेव्ह ड्राफ्ट करू शकतो. सेव्ह ड्राफ्ट करून आपण नंतर हवं तेव्हा त्याच्यामध्ये बदल करून फायनल सबमिट करू शकतो. मी या ठिकाणी डोनेशन्ससाठी रिक्वेस्ट केलेलं आहे आणि ही रिक्वेस्ट केलेली ॲप्लिकेशन आता डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसरच्या लॉग इनला गेलेली असेल. त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर त्याला अप्रूव्ह दिल्यानंतर विद्यांजली 2.0च्या या एका वेबसाईटवर आपली रिक्वेस्ट काय होईल दिसून येईल. आपण रिक्वेस्ट केलेली डोनेशन आपण माय असेट किंवा मटेरियल इक्विपमेंट लिस्टमध्ये आपण पाहू शकतो. आणि याच्यामध्ये काही बदल करायचे असल्यास किंवा कालांतराने ते जर डिलीट करायचे असल्यास आपण या खालील बाजूला ॲक्शन्स आहे. या एका ॲक्शन्समध्ये विविध ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. याचा वापर करून तुम्ही हवा तसा बदल करू शकता. तर पहिला मित्रांनो, या एका व्हिडिओमधून आपण विद्यांजली 2.0 येथे रिक्वेस्ट कशी करायची, देणगीसाठी आयटम्स कसे ॲड करत जायचे यातून तुम्ही शिकला आहात. मित्रहो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरल्यास नक्की लाईक करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा. सर्व शिक्षक मित्रांना शेअर करा व पहिल्यांदा जर आपण हा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.